पहा झाले पुरे 1 वर्ष गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, सप्टेंबर महिना जवळ आलाय आणि आपल्याला चाहूल लागलेली आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची. तर आजची व्हिडिओ खूप खास आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गणपती बाप्पाची मूर्ती कशी तयार केली जाते सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर त्यासाठी आपण आलेलो आहे बदलापूर गावातल्या राजेश कला मंदिर मध्ये, जिथे आपण हा पूर्ण व्हिडिओ शूट करणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा गणपती बाप्पा मोरया. सर्वात आधी उत्तम दर्जाची माती हाताने व्यवस्थित मळली जाते, जेणेकरून त्यात कुठलेही गाठी किंवा हवा राहू नये. साधारणपणे ही माती साच्यामध्ये भरून मूर्तीचा आकार तयार केला जातो. मात्र आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा त्या प्रक्रियेचं काम आधीच पूर्ण झालं होतं. त्यामुळे आता पुढची प्रक्रिया पाहूया. यानंतर मूर्तीचे वेगवेगळे अवयव अत्यंत काळजीपूर्वक जोडले जातात. प्रत्येक भाग अगदी अचूक बसवला जातो, कारण इथूनच मूर्तीला तिचं खरं रूप मिळायला सुरुवात होते. साधारणपणे मूर्ती उन्हात वाळवली जाते, पण सध्या पावसाळा असल्यामुळे इथे खास पद्धतीने मूर्तीच्या खाली आग पेटवून ती हळूहळू सुकवली जाते, जेणेकरून मूर्तीला तडे जाऊ नये. मूर्ती पूर्ण सुकल्यानंतर सुरू होते फिनिशिंगचं काम. मूर्तीवरील प्रत्येक कोपरा गुळगुळीत केला जातो आणि जिथे एअर बबल्स किंवा छोट्या उणिवा दिसतात तिथे पुन्हा माती भरून ती अगदी परफेक्ट केली जाते. यानंतर मूर्तीवर बॉडी स्प्रे मारला जातो, ज्यामुळे रंग अधिक चांगला बसतो. आता सुरू होतं रंगकाम. सर्वप्रथम धोतर आणि केसांना रंग दिला जातो. त्यानंतर शरीरावर सुंदर शेडिंग करून मूर्ती अधिक जिवंत आणि आकर्षक दिसेल अशी काळजी घेतली जाते. तुम्ही हे काम कधीपासून शिकताय? किती वर्ष झाले असतील, 16-17 वर्ष झाले असतील. मूर्ती साचेतून काढण्यापासून माझं काम बेसिक चालू होतं. फिनिशिंग वगैरे करणं हे माझं बेसिक, याच्यामध्ये 5-6 वर्ष गेले. नंतर हळूहळू मला आहे ना एक कलरिंगची ओढ लागली होती नाही का. आज अशी विषय आहे की आता या म्हणजे प्रोसेसला मला कमीत कमी 8 वर्ष तरी लागले. आणि काम जे सगळं आहे आता, सगळं या कारखान्यातले जेवढे पेंटिंग होते ते माझ्याकडे, आणि स्वतः जे मालक आहे ते पण बसतात, काम करतात. आणि आम्ही दोघं असे काम करून पूर्ण कारखान्याचं हँडल करतो कलरिंगचं काम. पहिल्या दिवशी जेव्हा मी केलं होतं ना, तेव्हा काहीतरी एक 4-5 मूर्त्या रंगवल्या होत्या. आज 30-40 मूर्त्या रंगवतो मी दिवसभरातून. आणि आता येतो सर्वात महत्वाचा टप्पा, बाप्पाचे डोळे. अनुभवी कलाकार अगदी बारीक ब्रशने हाताने डोळे रेखाटतात. या क्षणी मूर्तीमध्ये जणू प्राण आल्यासारखं वाटतं. त्यानंतर मुकुटाला बेस कलर दिला जातो आणि मग मुकुटासह सर्व दागिने गोल्डन रंगाने रंगवले जातात. यामुळे बाप्पाचे रूप आणखी तेजस्वी दिसू लागतं. आई, तुम्हाला किती वर्ष झाली काम करता? अरे 78 पासून हिसाब केला तर किती वर्ष होतील? म्हणजे खूप वर्ष झाली. खूप वर्ष झाली. आता तुम्ही इथे काय काम करताय? आता हे गोल्डन लावायचं काम करते मी. आणि त्यानंतर मूर्ती कुठे जाते मग? आखणी असते डोळ्याची, कलर असतो कधी कधी राहिलेला असतो. तर तुमची मैत्रीण तुम्हाला बघणार व्हिडिओ. हो. शेवटी ग्राहकाच्या आवडीनुसार मूर्तीला कापडी धोतर घातलं जातं आणि सुंदर डायमंड तसेच सजावटीचे दागिने लावले जातात. आता तुमचं नाव काय आणि हा कारखाना किती वर्षापासून चालू आहे? नमस्कार, माझं नाव सचिन बाबू चोणकर आणि आपला हा कारखाना 70 वर्षापासून चालू आहे. पहिला आजोबा करायचे, त्यानंतर वडिलांनी केलं आणि मीच अंदाजे 25 वर्ष मीच करतोय. एक गणपती बाप्पाची मूर्ती तयार व्हायला साधारण किती दिवस लागतात? कसं आहे, बाप्पाची मूर्ती तयार एका दिवसात कुठचीच होत नाही. टप्प्याटप्प्यात काम होतं. पहिला गणपती मूर्ती तयार होते, त्यानंतर सुकल्यानंतर ती पॉलिश होते. 2-3 दिवसात एक मूर्ती फायनल होऊ शकते. म्हणजे ते लॉट वाईज करतो आम्ही. एकाच वेळेला एकच मूर्ती तयार नाही करत. 10-15 लॉट असतो ना आमचा. एका दिवसामध्ये किती मूर्ती तयार होऊ शकतात? कारखान्यात कारागीर भरपूर आहेत, त्यामुळे एका दिवसात आमचं टार्गेट आहे का 20 मूर्ती आम्ही फायनल करतो. गणपती बाप्पाची मूर्ती बनवायची सुरुवात कोणत्या महिन्यापासून होते? आता आपलं कारखाना फार पूर्वीपासूनच आहे ना, तर आपलं कारखाना 12 महिने चालू असतो. फक्त एक नवरात्रीचं देव्यांचं काम झाल्यानंतर दसरा ते दिवाळीच्या मध्ये आपला कारखाना बंद असतो. त्यानंतर दिवाळीचं लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपलं गणपतीची पूजा करतो आणि मग तिथपासून काम कंटिन्यू चालू करतो आपण. म्हणजे वर्षभर चालू असतं. वर्षभर चालू असतं. तेव्हाच आपलं एवढं प्रोडक्शन होईल ना, तर होणार नाही ना. गणपती बाप्पाची मूर्ती बनवताना सर्वात कठीण काम कोणतं असतं? कलाई कठीण म्हणजे असं सगळं सोपं काहीच नाहीये. म्हणजे तुम्ही मूर्ती बनवताना ते पण कठीणच आहे. मूर्तीला फिनिशिंग करणं, सगळ्यांचं काम, डोळ्यांचं काम करणं, सगळ्यात बारकाई काम म्हणजे डोळ्यांचं काम आहे. सजावटचं काम, सगळंच काम, सोपं कुठचंच काम नाहीये. आतापर्यंतची सर्वात मोठी गणपती बाप्पाची मूर्ती किती फुटांची बनवली होती? आता ह्या वर्षी आपण सर्वात मोठी बाप्पाची मूर्ती 15 फुटाची मल्हार स्वरूपात केलेली आहे. पूर्ण म्हणजे आपण जे ट्रॉलीवरती गणपती तो हे केलेला आहे. कस्टमाइज गणपती आहे तो. कस्टमरनी फोटो दिला आपल्याला, त्याप्रमाणे ती 15 फुटाची आपण ज्याप्रमाणे मुंबईला कशा मोठे मोठे गणपती ट्रॉलीच्या स्वरूपात, तसेच त्या
कन्सेप्टमध्ये आपण ह्या वर्षी चालू केलंय, म्हणजे 2 वर्षापूर्वी चालू केलंय, पण ह्या वर्षी सर्वात मोठी 15 फुटाची मूर्ती केली आपण. बनवताना ट्रॉलीवर ठेवूनच बनवतो. ट्रॉलीवर ठेवूनच पूर्ण तिचा बेस वगैरे त्याचा करून आपण तयार करणार. मूर्तीचे पार्ट असतात, ते पार्ट आपण जॉईनिंग त्यांचे कस्टमाइज, म्हणजे मूर्तीला फोटो दाखवणार कस्टमर आपल्याला आणि त्या हिशोबाने आपण त्यांना मूर्ती देतोय. एका सीझन मध्ये साधारण किती मूर्ती तयार होतात? 2,500 मूर्ती करतो आपण. गणपती बाप्पाशी संबंधित एखादा अविस्मरणीय अनुभव कोणता तुमचा? आम्ही वर्षभर सगळे कारागीर सगळेजण काम करतो आणि ज्या दिवशी शेवटला बाप्पा लोक घेऊन जातात आणि आमचा कारखाना खाली होतो, तेव्हा अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं आमच्या. कारण का वर्षभर त्याच्या जोडी सोबत आपण काम केलं असो, तर एकदम अचानक सगळं एकाच दिवशी सगळं खाली होतो कारखाना. त्यानंतर आमच्या डोळ्यात सगळ्यांच्या पाणीच असतं, म्हणजे उद्यापासून आपल्याला कारखाना आपला खाली असणार आहे. त्यामुळे पण मग नंतर नवीन मूर्ती बनवायची पण उत्सुकता असेल. उत्सुकता असणारच ना. उत्सुकता त्यानंतर नवरात्रीचं काम चालू होतं. नवरात्री आणि नंतर एकाच महिना आराम असतो आणि बाकीचं मग लगेच आपलं दिवाळीनंतर कंटिन्यू काम चालू असतं. पण ते काम फक्त मूर्त्या बनवण्याचं असतं. पेंटिंगचं काम आपलं एप्रिल-मे पासून चालू होतं. गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी तुमचा एक काय संदेश असेल? मनाप्रमाणे जी मूर्ती बनवायची असते आपल्याला, ती तुम्ही लवकर सांगितली तर आपण ते करू शकतो. नंतर अगदीच एकदम 8-10 दिवसावर पण काही कस्टमर असे येतात ना बुकिंगला, तर मग त्यांच्या मनासारख्या मूर्ती त्यांना मिळत नाही. पूर्वीच्या काळात असं नव्हतं ना, कस्टमाइज वगैरे काय? असं काही नव्हतं. आता सगळं मुंबईचं पेज आपल्याकडे आलेलं आहे. सगळं. आणि आता काय झालंय, तसं बघायला तर सगळ्यांना चढावड झाली मंडळांमध्ये. माझा गणपती चांगला झाला, माझा गणपती चांगला. आम्हाला सगळेच गणपती चांगले करायचे असतात. असं कुठचा नसतो का यांचा गणपती मला असं चांगला करायचा आहे, याचा गणपती असं काही नसतो. आपल्याला सगळेच बाप्पा चांगले करायचे असतात. धन्यवाद. आजचा व्हिडिओ आपला खूप युनिक होता आणि आपल्याला ह्या वर्षी करायचाच होता, मागच्या वर्षी ठरवला होता. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बघितलं की गणपती बाप्पाची मूर्ती कशी तयार केली जाते. तरी पण यामध्ये काही सीन दाखवले नाही, कारण ते आपल्याला बघायला भेटले. आपल्याला थोडा उशीरच झालाय. ही व्हिडिओ आपण जर का 1 महिना आधी चालू केली असती तर आपल्याला सगळं बघायला भेटलं असतं. बऱ्यापैकी दाखवले. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये 6 वाजता, कारण मी एक डेली ब्लॉगर आहे. हिंदी मराठी मिक्समध्ये व्हिडिओ बनवत असतो रोज. बाय बाय, काळजी घ्या.